आ बैल मुझे मार या उक्तीप्रमाणे आपण जगत आहोत असं मी का म्हणतो हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल. मनसेमध्ये असलेले आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढलेले श्री वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली. त्यांचे कार्यकर्ते आहेत. मी काय बोलतो ते कळतंय ना? हा, एवढ्या जवळनं मला आवाज येतोय ना? हा, एवढ्यात नाही येतोय. ह्याच्या काय म्हणालो मी आता? तिने कविता म्हटली. नाही मी काय म्हणालो? आवाज येतोय का म्हणून विचारलं. हाऊ शॉकिंग दिस इज, हाऊ शॉकिंग दिस इज. वसंत मोरेंचं नाव घेतलं तुम्ही? हा. कोणाचं नाव घेतलं ना? वसंत मोरेंचं. हां, आत्ता घेतलं नाव. आत्ता ना? त्याच्या आधी घेतलेलं ऐकू आलं का? ते नाही आलं. किती अंतर आहे? वितभर अंतर आहे आमच्या दोघातलं. किती वय आहे तुमचं? वय किती? चालू आहे 32. आणि काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी मिरवणुकीच्या दिवशी मी 12 वाजता मिरवणूक चालू झाली आणि मी डीजेच्या समोर नाचत होतो. मी 4 तास तिथेच होतो मिरवणुकीत. आणि त्यावेळेस मला काही जाणवलंच नाही. म्हणजे आवाज वगैरे साऊंडची येत आहे, मला गाण्याचे आवाजच येत नव्हते. म्हटलं नॉर्मल असेल वगैरे. पण जेव्हा मिरवणूक संपली, मी घरी आलो, वडिलांशी संपर्क साधला, बोलण्याचा प्रयत्न केला. वडील बोलतात माझ्याशी, मग मला काहीच कळणार, काहीच म्हणजे आवाजच लिटरली आवाज येत नव्हता. मग मी आमच्या चुलत्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला दवाखान्यात वगैरे नेलं घरच्यांनी सगळ्यांनी. तिथनं भारती हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि तिथनं माझे फास्ट पूर्ण टेस्टमेंट चालू केल्या. तात्यांचं त्याच्यात सहकार्य झालं भरपूर. त्याच्यानंतर भरपूर मला त्याच्यानंतर हे एका कानाला 70% फरक पडला. भरपूर म्हणजे दोन्ही कानापैकी 70% एकाच कानाला ऐकू येतं आणि तिथेही खरखर आहे. खरखर येते. आणि हा 95% डॅमेज झाला आहे, नस डॅमेज झालेली आहे. केवढ्यात पडलं हे? खूप म्हणजे 2-3 तासासाठी मला आयुष्यभरासाठी कानाचं पूर्ण हे झालं. ॲक्च्युली 2 बारक्या पोरी आहेत, घर सगळं माझ्यावरती चालतंय. वडिलांचं वय झालेलं आहे. पुढं कसं होणार, काय होणार, काहीच कळणार. पुढं जाऊन पुढं काय करायचं आता. तिला आता एवढ्या डिस्टन्समधनं आवाज येतोय, पण असं थोडं लांब थांबलं ना काहीच ऐकायला येत नाही. घरातनं पण आवाज दिला तरी ऐकायला येत नाही. टी व्हीचा पण आवाज येत नाही बारीकसुद्धा. मग आता काय होईल, कसं होईल आता पुढं. खूपच भयानक आहे ना. सर्वांनी जागरूक झालं पाहिजे. DJ 100% बंद केला पाहिजे. नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही.